बारामती तालुक्यातील होळ येथील पियुष विजय भंडारकर या 9 वर्षीय बालकाचा त्याच्याच वडिलांनी मुलगा अभ्यास करत नाही म्हणून रागाच्या भरात भिंतीवर डोका आपटून आणि गळा दाबून त्याचा खून केला। 24 जानेवारी रोजी दुपारी 2:30 वाजता राहत्या घरी ही घटना घडली। त्यानंतर हा सर्व प्रकार लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र वडगाव निंबाळकर पोलिसांनी या खुनाचं रहस्य उघडलं। वडील विजय गणेश भंडारकर, मयत पियुषची आजी शालन गणेश भंडारकर आणि संतोष सोमनाथ भंडारकर या तिघांवर वडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे। 14 जानेवारी रोजी संध्याकाळी आपल्याला एक वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे जे प्रभारी अधिकारी आहेत सचिन काळे यांना माहिती प्राप्त झाली की होळ गावामध्ये एका लहान मुलाची डेथ झालेली आहे आणि ती त्या संदर्भाने घाईघाईने तिथे अंतिम संस्कार करत आहेत। मग वडगाव निंबाळकरचे प्रभारी अधिकारी सचिन काळे आणि त्यांची टीम तात्काळ होळ या गावी पोहोचली। स्मशानभूमीमध्ये त्यांनी बघितले असता अंतिम संस्कार करण्याची संपूर्ण तयारी तिथे झालेली होती। त्यांनी तात्काळ ती 9 वर्षाच्या मुलाची बॉडी ताब्यात घेतली। ताब्यात घेतल्यानंतर गावातल्या लोकांचा त्या ठिकाणी विरोध होत होता। तो विरोध शांत करून ती बॉडी आपण बारामतीमध्ये सिल्वर जुबली येथे आणली। ज्यावेळेस सकाळी त्याचं PM झालं, त्या PMमध्ये डॉक्टरांचं ओपिनियन आलं की गळा दाबल्यामुळे अशा प्रकार हा मृत्यू झाल्याचा संशय त्यांनी ते सांगितला। त्यानंतर प्राथमिक दृष्ट्या ज्यावेळेस आम्ही बॉडी ताब्यात घेतली आम्हाला सुद्धा तो संशय होता की गळ्यावर ज्या काही खुणा होत्या ते की त्या खुनाचा काही प्रकार घडलेला असेल। तर तात्काळ आम्ही जेव्हा PM झाल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार होऊ दिले तेव्हा आम्ही त्याचे वडील ज्या 9 वर्षीय मुलगा पियुष विजय भंडारकर, त्याचे वडील विजय गणेश भंडारकर यांना ताब्यात घेतला असता तिथे चौकशी केली असता त्यांनी त्याची कबुली दिली की रागाच्या भरात तो मुलगा अभ्यास करत नाही, घरामध्ये उलटं बोलतो आणि दिवसभर आणि रात्रीसुद्धा बाहेर फिरत बसतो। या राग मनात धरून त्यांनी त्या मुलाला धक्का दिला। तो मुलगा खाली पडला, डोक्यावर आपटला, त्यानंतर स्वतः गळा दाबून त्यांनी त्याचा खून केलेला आहे।